या सोहळ्यामध्ये ज्याने ज्याने पराक्रम केले होते, कुणाला सोन्याचे कडे, कुणाला घोडे, कुणाला वाडे इनामामध्ये भेट भेटले होते. अहो पण ज्यांच्यामुळे स्वराज्यावरती येणारे संकट टाळली जात होती, ज्यांच्यामुळे स्वराज्य उभं राहत होतं, या बहिर्जींचं राज्याभिषेकाच्या दिवशी साधं नाव सुद्धा घेतलं. का तर गुप्तता बाळगायची. पण 3000 गुप्तहेर खात्यांचे प्रमुख, आज आपल्या हाताखाली 4 लोक असतील तरी कॉलर काढले, 3000 गुप्तहेर खात्यांचे प्रमुख बहिर्जी नाईक राजाने वचन दिलं, महाराज हिंदुस्थानाच्या तख्तावरती विराजमान होत असताना मी माझ्या नेत्रांनी पाहण्याकरता राज सदरेमध्ये उपस्थित राहणार. आणि 3000 गुप्तहेर खात्यांचे प्रमुख बहिर्जी नाईक त्यावेळेला दरबारामध्ये एका फकीराच्या वेशात उपस्थित होते शेवटच्या रात्री. आणि सर्वात शेवट बारी आली फकीरांची. बहिर्जी नाईकांनी आपली झोळी आपल्या राजांच्या समोर केली. महाराजांच्या डोळ्यातून अश्रू त्या फकीराच्या झोळीत दिलं. महाराजांनी आलिंगन दिलं की बहिर्जी तुमच्या सारखी